नमस्कार मंडळी, मी रोहित विलारे स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलवर। जसं की तुम्ही मागचा एपिसोड मला भरभरून प्रेम दिलं त्यासाठी सर्वांचे आभार। आणि आज मी घेऊन आलो तुमच्यासाठी सफर सह्याद्री सिरीजचा तिसरा भाग। तर आपण आज जाणार आहोत किल्ले मकरंदगडला। तर बघूया कसा आहे हा किल्ले मकरंदगड। सकाळचे वाजले 7:30। आता आपण महाबळेश्वर पासून थोडंसं पुढे आलोय। महाबळेश्वर पुण्यापासून 110 किलोमीटर अंतरावर आणि तसेच सातारपासून एक 55 ते 60 किलोमीटर अंतरावर आहे। तर आता येथून 15 ते 20 किलोमीटर आपल्याला महाबळेश्वर पोलादपूर रस्त्याने पुढे जायचंय। तिथे एक रामवर्धायनी देवीची भव्य कमान लागते डाव्या बाजूस, तिथे आता आपण पोहोचणार आहोत थोडा। महाबळेश्वर पासून पुढे आल्यावर आता आपण पोहोचलोय रामवर्धायनी माता मंदिराच्या भव्य कमानीपाशी। तर तिथून आता आपल्याला पुढे जायचंय। तर 2 ते 3 किलोमीटर अंतरावर उजवीकडे एक रस्ता जातो रामवर्धायनी माता मंदिराकडे आणि दुसरा डावीकडे रस्ता जातो हातलोट गावाकडे। तर आपल्याला हातलोट गावाकडून हातलोट मार्गे आपल्याला किल्ले मकरंदगडाकडे जायचं आहे। तर चला बघूया कशी आहे ही सफर। तर मंडळी, थोडं अंतर पुढे आल्यानंतर 200 ते 300 मीटर अंतरावर आपल्याला लागतो हा शिवकालीन पूल। तर जवळपास 350 वर्षापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात हा पूल कोयना नदीवर बांधला गेला होता। शिवाय हा पूल अजूनही वापरत आहे। जावळी खोऱ्यातील किल्ले प्रतापगड आणि किल्ले मकरंदगडला जोडण्यासाठी हा पूल बांधला गेलेला होता। खरंच किती कौतुकास्पद गोष्ट आहे ही, की जवळपास 350 वर्षापूर्वीची ऐतिहासिक वास्तू अजून आहे त्याच अवस्थेत आहे। आणि आपली एक जबाबदारी बनते की अशा ऐतिहासिक आणि शिवकालीन वास्तूंचं आपण संवर्धन आणि संरक्षण केलं पाहिजे। जिथून आपण आता चाललो आहे गडाकडे तो पूर्ण ऑफ रोड आहे। जर तुमच्याकडे गाडी चांगल्या कंडिशनमध्ये असेल, 4 व्हीलरचा तर विचारच करू नका, पण 2 व्हीलर तर चांगल्या कंडिशनमध्ये असेल तरच इकडे यायचं धाडस करा, कारण की हा पूर्णपणे ऑफ रोड आहे। तुम्हाला पूर्ण दाखवायचा प्रयत्न करतोय मी, जितकं आपल्या कॅमेऱ्यामध्ये येतं तितकं दाखवतोय। पूर्ण मातीचाच रोड आहे, त्यामुळे थोडी रिस्क आहे इकडे यायची जर गाडी कंडिशनमध्ये नसेल तर। मंडळी, झालं असं, माझा मोबाईल पडला इथे, मग आम्हाला 4 ते 5 किलोमीटर परत रिटर्न यायला लागलं। आणि देवाच्या कृपेने मोबाईल परत भेटला। आणि त्या मोबाईल भेटण्याच्या खुशीत आता आम्ही म्हणलं की एक टी ब्रेक तो बनता आहे बाई। तर आम्ही घेतला टी ब्रेक या चाप्याला। तुम्ही बघू शकता हे जावळीचं घनदाट जंगल। तर आत्ता हे एवढं घनदाट आहे, तर विचार करा की 350 वर्षापूर्वी हे किती घनदाट असेल। आणि हेच कारण असेल की छत्रपती शिवाजी महाराजांनी जावळी ही रणभूमी म्हणून त्याची निवड केली। खूप वेगळा अनुभव येतो इथे। हाँ चालेल मला बोललो
गेला पण अर्थ पातला वे आधे उडीला बाण तो मृग बोले दिनवदन म्हणे माझ्या स्त्रिया पतिव्रता सगुण त्यांशी ते तुम्ही तर आता आपण आलो घोणसपूर गावातील मल्लिकार्जुन मंदिरापाशी. आता इथून आपण जाणार आहे मकरंद गडाकडे. इथूनच खरी आपली खऱ्या ट्रेकला सुरुवात होणार आहे. तर चला मग बघूया कसा आहे मकरंद. मंडळी आपण समोर जे बघतोय तो आहे मधुगड आणि इकडे थोडा दिसतोय तो आहे बंद करून घ्या मकरंदगड. हे मकरंदगडाचे टोक आणि जे तिकडे दिसतंय ते आहे मधुगडाचे टोक. मंडळी मकरंदगड हा नैसर्गिक किल्ला असल्यामुळे येथीलच दगडाला फोडून हे नैसर्गिक प्रवेशद्वार बनवण्यात आले. पण काळाच्या ओघात ते प्रवेशद्वार थोडे थोडे नष्ट होत गेले आणि आता त्याचे थोडेसेच अवशेष आपल्याला इथे बघायला भेटते. चला प्रवेशद्वारातून पुढे आल्या इथे आपल्याला एक छोटे मंदिर लागते आणि इथून उजव्या बाजूला जाता आपल्याला पांडवकालीन तळी लागतात आणि तर ती तळी बघायला आता आपण चाललो आहे. आता आपण आलोय मकरंद गडावरील पांडव तलावापाशी. तर ज्यावेळेस पांडव अज्ञातवासात होते तर त्यांनी मकरंदगडाच्या डोंगरावर जवळपास 7 तळी खोदली आणि त्यातल्या एका तळ्याला पाणी लागलं जिथे आता आपण बसलोय. तर ह्या तळ्याच्या पाण्याबद्दल असं बोलतात की ह्याची पातळी कमी पण होत नाही आणि वाढत पण नाही, म्हणजे त्याची पातळी आहे तेवढीच राहते 12 महिने. तर ह्या तळ्याचं असं वैशिष्ट्य आहे. तर बघूया आपण कसं नेमकं आहे हे तळं. तर मंडळी पांडवकालीन तलावापासून आता आपण चाललोय गडावरती. तर गावातील काही मंडळी आपल्याला रस्ता दाखवायला मदत करतात, तर त्यांच्याबरोबरच जाऊया आपण, त्यांच्या मागे जाऊया. चला. मित्रांनो, आपण कोकण बाजूकडे बघितले तर आपल्याला रसाळगड, महिपतगड हे किल्ले दिसतात. तसेच सह्याद्री आणि महाबळेश्वर डोंगर रांग आपण पाहू शकतो. तर मंडळी, आपला जो ते समोरचा डोंगर दिसतोय तो आहे मधुगड. पण काळाच्या ओघात तिथे जायला रस्ता राहिलेला नाही आता, त्यामुळे त्याच्या अलीकडेच थोडं आपल्याला जाता येतं. समोर पाहता आपल्याला प्रतापगड दिसतो. मित्रांनो, या किल्ल्याचा वापर प्रतापगडच्या किल्ल्याच्या संरक्षणासाठी केला जात होता.
तसेच जावली खोऱ्यातील टेहळणी आणि सुरक्षा दृष्टिकोनातून याचा मुख्य वापर होत होता. तर असा ह्या ऐतिहासिक दृष्टीने अतिशय महत्त्वाचा असा हा किल्ला आहे. मित्रांनो, हा एक नैसर्गिक किल्ला असल्यामुळे किल्ल्याचं स्वरूप याला प्राप्त झालेलं नाही, पण सह्याद्रीच्या कुशीत वसलेला हा अतिशय उत्कृष्ट असा किल्ला आहे. आज जर तुम्हाला ट्रेकिंग आणि ऑफ रोडिंगचा अनुभव घ्यायचा असेल तर अवश्य या किल्ल्याला भेट द्या, किल्ले मकरंदगड. तर मित्रांनो, या मधु मकरंदगडाच्या ट्रेकसाठी या छोट्या ट्रेकर्सनी आपलं खूप महत्त्वाचं असं मार्गदर्शन केलं. तर हा आहे श्रेयस, हा आहे शुभम आणि हा पण आहे श्रेयस. तर आपल्या दादाच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. तर चला, आता आपल्या परतीच्या प्रवासाला सुरुवात झालेली आहे. तर चला. So please support kara sabara karai saraka whatever. Please I want to reach 1 million.